नमस्कार मित्रांनो, मी यशवंत नागप. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आमच्या गावामध्ये लोकांनी चढणीचे मासे पकडायचे कसे कसे जुगाड केलेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे की त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवू शकलो नाही. आमचं जेव्हा मी पूर्ण गाव दाखवलं त्यावेळी तुम्हाला एक मैदान दाखवत राहिलं. हे आमच्या गावाला मिळालेलं मैदान आहे. हे आमच्या गावाला गावठणाला मिळालं मैदान, आकोणी भूम नागपडीला मिळालं मैदान आहे. बरोबर 3 गावठणाच्या मधोमध आहे. आता याच्यासाठीच पंचायत समितीकडून पैसे पण मंजूर झाले आहेत. ते आम्हाला बांधून देणार व्यवस्थित. खूप छोटं मैदान आहे, चांगलं मस्त मैदान आहे की प्रत्येक गावाला एक मैदान असावं मुलांनी खेळायचं. कारण आजकालची मुलं सगळी मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळे खेळत नाही, पण त्यांना खेळायला पाहिजे. ती समोरची शाळा आहे आमची, नागपवाडी गावठणमध्ये असली शाळा ती. थोडा पावसानं थोडी विश्रांती घेतल्यामुळे आपल्याला जर बाहेर पडता आलं, कारण कंटिन्यू गेले 5 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे. आपल्याला बाहेर पडता आलं नव्हतं. ते बघा, मैदानाला लागून लगतच एक छोटासा व्हाळ आहे. आणि हा रस्ता वैभववाडी रस्ता आहे. हा खारेपाटण वैभववाडी म्हणू शकता का, किंवा खारेपाटण पाचल म्हणू शकतो, वैभववाडी पाचल म्हणू शकतो, असा हा रस्ता आहे. हे मैदान तिन्ही गावठणाच्या बरोबर सेंटरला असल्यामुळं पाऊस कमी जरा झाला आहे. काळे ढग आहेत पण पाऊस नाही आहे. ही गुरं चरताना पहा. ही गुरं चरताना पाहून मला खूप आनंद होतो. कारण लहान असताना आम्ही गुरं चारायचो. आम्ही मंडळी जायचो. कारण आईवडील आमच्या शेती करायला बैल घेऊन गाई आणि वासरं घेऊन आम्ही यायचो. गुरं शांत बघून मन प्रसन्न होतं. गुरं आणि 90ची गाणी ऐकली का तेव्हा लहानपणी लहानपणा जाता येतं. कारण कुठे त्या मैदानात कुठे खेळत असायचो आणि कुठे ते स्पीकरवरती लावली, कुठे कार्यक्रम असायचा आणि स्पीकरवरती गाणं लावली असायची ती 90ची, आणि ते आपण ऐकायचो. आणि तीच आठवण आता होती. जेव्हा ती गाणी ऐकतो तेव्हा डोळे बंद केले का ते लहानपणा जाता येतं. आता बघा ते मासे कसे पकडायचे जुगाड केले लोकांनी दाखवले तुम्हाला. हे बघा, असे त्यांनी ट्रे आणले, ते फळं ठेवायचे, असं भाजी ठेवायची असतात ना, आणि ते असे ट्रे बांधून त्यांनी खाली ठेवले. आणि त्या जेव्हा मासा वरती उडी मारतो तो डायरेक्ट अलगद त्या ट्रेमध्ये, आणि असे चंडीचे मासे पकडतात. त्यामध्ये ठाळे टाकले थोडेसे, म्हणजे मासे परत उडू नये वरती म्हणून. थोडं पाणी वाढल्यामुळे कमी. इथं बघा, हा दुसरा जुगाडा त्यांनी केला आहे. पत्रा लावला आहे त्यांनी आणि पाणी वरून काढून एक छोटासा वॉटरफॉलसारखं केला आहे आणि खालती जाळी लावली आहे. म्हणजे मासा वरून उडी मारणार, तो उंच उडी जर चुकली तर तो आतमध्ये जाळीत पडणार आणि ते मासे तसं पकडता येतात. हा पण एक जुगाड आहे. पण मासे पकडताना एक छोटीशी भीती म्हणजे काय माहिती आहे का, ह्या आपल्याला जे मासे आवडतात तसे त्या सापांनासुद्धा मासे आवडतात. त्यामुळे साप कधी कधी आपल्या करंडीमध्ये खालच्या याच्यामध्ये साप असतात. त्यामुळे सांभाळून जरा ध्यान ठेवूनच करावं लागतं ते गोष्ट. याच्या गावठणात छोटे छोटेसे व्हाळ आहेत, त्याच्यामध्ये असे मासे पकडता येतात आम्हाला. पण सध्या पाणी खूप वाढलं आहे, कारण कंटिन्यू 4 दिवस पाऊस पडतो आहे आणि पाणी सगळे जे हे निर्माण झाले आहेत आणि पाणी खूप झालं आहे. आता पाऊस नसल्यामुळे 4 तास पाऊस नसल्यामुळे जरा पाणी निव्वळ असतं, एकदम व्हाईट पाणी येण्याचं पाणी खजूळ असतं. हे बघा, हा दुसरा इथं जुगाड. इथे पण तसे ट्रे लावले होते, पण आता सध्या पाणी खूप आहे आणि वाहून जातात म्हणून ते ट्रे काढून घेऊन गेले घरी. तिथे त्यांनी बांधले 3 ठिकाणी 3 बांधले होते मासे पकडत होती मुलं. आमच्याकडे मोठी नदी नाही आहे आमच्या गावात. हे छोटे व्हाळ आहेत. पहिली जुन्या गावात आमची अरुण नदी, त्याच्यावर झालं धरण. आता ह्या आमच्या छोट्या नद्या, व्हाळ छोट्याचे. हे डिसेंबरच्या अगोदरच पाणी आटून जातं ते पण आहे छोट्या नद्या. काय काय लोक खेकडे पकडायला येतात रात्रीचे बॅटऱ्या घेऊन.
तर या वाळातून जाऊन खेकडे पकडतात ते. छोटे छोटे वाळातून खेकडे पडतात, मोठ्या नदीतून खेकडे पडता येत नाही. छोटे वाळा असतात तिथे खेकडे असतात रात्रीचे, ते बॅटरीवर पकडतात. आता आपण आलो खालती. जिथं आमचे गणपती विसर्जन करतो आम्ही, ती गणपती विसर्जन जागा दिली आम्हाला, बनवून दिली त्याने आम्हाला. दाखवतो, कारण छोटा वाळा असल्यामुळे बुडत नाहीत ना गणपती, त्यामुळे त्याने आम्हाला बांधून दिले. दाखवतो तुम्हाला. पहिलं ते आमचं गाव पुनर्वसन व्हायच्या अगोदर इथे त्यांचं एक पहिलं त्याने असं एक बंधारा घालून दिला होता त्यांना. त्यात प्लेट टाकून त्याच्यामध्ये प्लेटी अडकवून पाणी अडकवायचं, थांबवायचं. त्याचा प्लेटी काय माहीत नाही, खूप जुना आहे. आम्ही पुनर्वसन व्हायच्या अगोदरच आहे, त्यात काय माहीत नाही. आम्हाला त्याने दिलं आहे ते बघा, वरती बंधारा बांधून दिला आहे आम्हाला. हे 2 बंधारे बांधून दिले आम्हाला त्याने इथं गणपती विसर्जन करण्यासाठी. पाणी साठवलं त्याने. एक वरती आहे आणि हे इथे पण मासे पकडतात ते. त्या पाण्याच्या धारेला लागून मासे वर चढतात, ते मासे पकडता येतात. पण सध्या आता ते पाणी खूप असल्यामुळे लोकांनी ते, आणि पाणी थोडं खजू पाहिजे ना, पाण्याचा त्यामुळे लोकांना आत जाता येत नाही. कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे आता ते लोक पण आता थांबलेत. कारण पहिले 2 दिवस त्यांनी मासे पकडता आले त्यांना 2-3 दिवस, पण आता ते पाणी वाढल्यामुळे त्यांना माशांना लगेच वर जाता येतं आरामात त्या पाण्याच्या बरोबर. आता आपण आपला ह्या वरून बघूया. तर ह्याचा असा प्रॉब्लेम आहे असा की ह्याच्यामध्ये गाळ साचला आहे. कारण हे पाणी अडकून राहिल्यामुळे खालची गाळ तसंच आहे. तर त्यामुळं आतमध्ये आंघोळ करताना खूप भीती वाटते, कारण काय ते पायाला लागेल बिगेल, काय ते दगड काय ना काय असेल ते. कारण ती साफसफाई बांधल्यापासून 4-5 वर्ष झाली, त्यातला साफसफाई केलीच नाही. फक्त आम्ही इथे गणपती विसर्जन करतो. हे पाणी असतं पूर्ण मेपर्यंत पाणी असतं. हे काही लोक त्या बाजूने विसर्जन गणपती करतात, तिकडे ठेवतात आणि मग विसर्जन करतात. तर काही लोक ह्याला या बाजूने विसर्जन करतात. ती जागा आहे त्या बाजूला गणपती ठेवून विसर्जन करायला. तर मळ्यामध्ये पण लोकांनी काय मासे पकडले. ह्या बघा, ह्या मळ्यामध्ये मासे पकडत त्याचे लोक. पण आता तो पाणी खूपच आहे त्यामध्ये, पुढगाव पाणी झालं आहे, त्यामुळे त्या मासे पकडू शकत नाही. कमी पाणी जेव्हा मळ्यामध्ये असतं तेव्हा त्यांना पकडता येतात माशांना. काय पागरे बिगरे घेऊन मासे पकडता येतात मळ्यामध्ये संध्याकाळचं. तर ते कमी पाण्यामध्ये आता खूपच पाणी आहे. पाऊस कंटिन्यू, तर सगळीकडेच पुऱ्या महाराष्ट्रात पाऊस आहे. त्यामुळं आता पाणी खूप वाटल्यामुळे मासे पकडणं जरा हे झाले. लोक सगळे आता लोकांनी पण विश्रांती घेतली जरा मासे पकडण्याच्यापासून. खूप पाणी असल्यामुळे थंडील लोक. त्या मळ्या आहेत त्या आमच्या गावालगतच असणारं उंबर्डे गावातल्या तेलीवाडीत, त्या वाडीतल्या लोकांच्या आहेत त्या तिकडे 10 मिनटावरती वाट आहे त्यांची यायला, तिकडे तेलीवाडी जायला. तिकडे तिथं वाड्या आहेत 10 मिनटावरती आहे त्यांच्या मळ्या. पण आता ते पाणी बिणी खूप असल्यामुळे लोकांनी शेतीसुद्धा बंद केली. कारण रेशनिंग लोकांना मिळालं, रेशनिंगमुळे फुकट रेशनिंग मिळतं, रेशनिंग बंद केलं. आता ह्या एक आमच्या इथं ह्या पहिला जुना रस्ता आहे मांगवली जायला, तो रस्ता त्यांनी आता हे करून आता आम्ही जे उभा आहे ह्या इथून हा रस्ता नवीन बनवला त्यांनी वरून. तो जुना रस्ता होता. हे 2 वाळा मिळून खालती छोटासा एक नदी तयार झाली आहे अलग अलग पाण्याची म्हणून. इथे मासे पकडण्याला खूप हे कारण अडचण आहे. साबीब असतील, हे माझ्या घराच्या बाजूलाच व्हाळ आहे, इथे पण त्याचे आम्ही मासे पकडत होतो. त्याच्यावर चढणारे मासे त्याचे आम्ही पकडले. इथे पण जुगाड करून मासे पकडण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला नवीन तुमच्याकडे व्हिडिओ बनवता येतील. आज हा छोटासा व्हिडिओ बनवला मी, कारण कसे मासे आमच्याकडे पकडणं, काय कसे जुगाड लोकांनी केलं दाखवण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला. तर मित्रांनो, थँक्यू. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.